तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये जाणार। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी देणार भेट। संजय राऊतांची माहिती। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। सर्वच पक्षातील बंडोबांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी। मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी। सावंत, रवींद्र वायकर, शेवाळे, देवराज समजून काढणार। बंडखोरांना थंड करण्यात यश येणार का, याकडे लक्ष। जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब। उमेदवारांचं बरं वाईट झालं तर नसेल ना, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची शंका। आजपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा। शिवसेना भवनात आज ठाकरे गट मनसेची बैठक। बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात येणार। ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती। शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती। राज्यामध्ये बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू। धमक्या, ब्लॅकमेलिंग करून अर्ज मागे घ्यायला लावतायत। राऊतांचं भाजप शिंदेच्या शिवसेनेला टोले। नागपुरात विविध कारणांमुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद। राष्ट्रीय पक्षांच्या बहुतांश सर्व उमेदवारांचे अर्ज ठरले पात्र। छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। छत्रपती संभाजीनगरमध्ये चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे। तिकीट वाटपाचा वाद ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता। प्रभाग क्रमांक 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे। चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे होते नाराज। भाजपमध्ये उपऱ्यांच्याच उदो उमेदवार आयातीमध्ये भाजप अव्वल। बाहेरून आलेल्या तब्बल 337 जणांना उमेदवारी जाहीर। नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला जाणार। दानवेंनी जेवढे उमेदवार उभे केले तेवढे निवडून आणावेत। आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका। भाजपचे आमदार संजय केणेकरांचा अंबादास दानवेंना। महाराजांच्या फोटोवर सभापती राम शिंदेंचं स्टिकर। आमदार रोहित पवारांच्या व्हिडिओनं खळबळ। हा महाराजांचा अवमान, माफी मागा, रोहित पवारांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या हडकोमध्ये छेडछाड करणाऱ्याला चोपलं। माफी मागायला लावूनही तोंडाला काळत फास। जीएसटी संकलनामध्ये 6% वाढ। पुन्हा महाराष्ट्र राज्य ठरलं अव्वल। तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क। केंद्र सरकारची माहिती। फास्टॅग धारकांसाठी आता केवायसी प्रक्रिया रद्द। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्बरच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचं गिफ्ट। एसी लोकल चालवण्याचा ठेवला प्रस्ताव। मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात 1.5 लाख घरांची विक्री। मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीमध्ये तब्बल 13,487 कोटींचा महसूल जमा। भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण। ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय। रशियातील नववर्ष सोहळ्यामध्ये ड्रोन हल्ल्यामध्ये किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता। न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दारं होणार खुली, तर ऋषभ पंतच्या निवडीची शक्यता.